3000 शिवराज मोरे याला का हळदीचा गावच्या जोडलेल्या कुस्त्याची यादी देगा आणि दिल्ली विरुद्ध पंजाब सतीश याला 8 लाख रुपये देण्यासाठी पतसंस्थेचे संचालक पंकजराव. अनादी काळापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा वाढ वडिलांना जपलेली आहे. ती जोपासण्याचं वाढवण्याचं फुलवण्याचं काम शिरोली ग्रामस्थांच्या माध्यमातून जाग माता देवीच्या उत्सवानिमित्त संपन्न होतोय आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं कुस्ती उत्क्रांत होत गेली. आर्यांचे टोलचे माजी अध्यक्ष पंचावत्तर यांच्या वतीने 9000 रुपये इनामाची कुस्ती आहे. इकडे नाना शिंदेवरती इनाम किती आहे भाऊ? 3000 रुपये इनाम आहे. कुणी कुस्ती करणार असेल तर या हातावरती एका शिक्षकाचं पोरग फार चांगली कुस्ती करणारा बोला कंटिन्यू. आणि अभिषेक बिगडे जय हनुमान तालीम खेळला सराव करतो कुस्ती केंद्र. पहिला संदीप बाप्पा बोलवेचा पट्टा विजय झाला. चांगल्यावरती चांगला विजय. एका शिक्षकाचं पोरग विजय झालं. पहिला सागरमध्ये याचा या ठिकाणी सन्मान करतील रघुनाथ सयाजी पारगे यांचा भाचा विजय झालाय. या भाच्याला सयाजी पारगे रघुनाथ सयाजी पारगे याचकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. गावाचं नाव प्रसिद्ध करणारा पैलवान सरपंच रवींद्र शेठ सावंत यांच्या वतीने उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस. 100 रुपये लागणार शिंदेसाठी. कुस्ती कॉमेंट्रीसाठी पहिला भूषण सावंत यांचे वडील सावंत गुरुजी यांच्या वतीने उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस झालं. धन्यवाद गुरुजी. आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये सार्थक कामगिरी मला विजयला जोग महाराज यांचा मेहमान आलाय का? मेहमान आलाय काम तरी येतोय का? हो मेहमाने दुसरा पुकार कैलासाची साक्षात बजरंग बली आज शिरोलीला हजर आहे. एकदा सर्वांनी हात वर करून बजरंग बलीचा जय जयकार करूया. बोले बजरंग बली की महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय माता की. धन्यवाद. प्रसिद्ध गाडामाला आणि पवन हिरामन चौधरी यांच्या वतीनं 6000 रुपयांवरती कुस्ती जोडी पळून आले आहे. मुलींची कुस्ती जोडली होती मागाशी. स्वप्नदास टाकळकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस. कुमार आयुष राजे अजित दसगुडे यांच्या वतीनं 7000 रुपये इनामावरती कुस्ती लागणार आहे. पृथ्वीराज आकडेवरती मेघनू पृथ्वीराज साबळे अण्णा दुसाचा चला इकडे पृथ्वीराज याला सन्मानित करण्यासाठी शिरोलीचे उद्योजक सुरेश नाथाभाऊ सांडवर, गाडा मालक विनर हरिभाऊ सांडवर व पवन हिरामन सांडवर यांना विनंती आहे समोर यायचंय आणि प्रणव खंडकरेंचा सन्मान करायचा आहे. अनुदान सवलचा पट्टा आक्रमक होतोय आणि अद्याप नाही वैभव खांबे टेकावच लागतील. समाज इकडे निलेश शिंगेने कब्जा घेतलेला आहे. शिवा महादेवचा हेमराज चटकदार खत आणि काटा लढती चालू आहे. यासाठी केला होता तास हाताला हात लावून नुसती थाप टाकण्याचे दिवस संपले. अशा खत आणि काटा लढतीला गावोगावची मैदानं खऱ्या अर्थानं घुमायला लागली. याचा उत्सव कमिटीचा खऱ्या अर्थानं कौतुक आहे. शिरोली ग्रामस्थांचं कौतुक आहे. अशा खेड तालुक्यामधल्या खत आणि काटा पैलवानांच्या लढती आज हजारो कृषी शेतकऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिरायला लागलेलं आहे. कार्यक्रम दोघांसाठी पुन्हा एकदा
आणि खऱ्या अर्थाने या कुस्त्या जोडण्यामध्ये या तालुक्याचे सुभद्र महाराज चॅम्पियन पंकजराव साबळे थेट केसरी परत आयोग केले पहिलवान हेमराज कापा याला सन्मानित करण्यासाठी टाळ्या कराव्या ज्यांनी पाहिलं ते भाग्यवान ज्यांनी गप्पा मारल्या ते आत्ताची कुस्ती लागली होती. तसेच शिवराज माजी सरपंच संजय नाना पवळे यांच्याकडून या पैलवानासाठी 200 रुपये. तसेच कुस्त्यांच्या जंगी आकारात भेट देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेटचे संचालक सुनील शेठ बोमाळे हे या ठिकाणी आले. मंडळी दत्तोबा सावंत राजमाता मंगळ कार्यालयाचे अध्यक्ष यांच्याकडून आजचा विजय झालेला पैलवान आहे गुरुचा मुलगा यश मोहित भारती आणि यश मोहिते तिथं बाहेरची लावली मोहित भारतीला आणि मुन्ना शेख वसंतचा पक्का जय बजरंगबली खेड विजयाला टाळ्या करा त्याच्यासाठी कुस्ती मारली आपल्या वास्तव्याच्या पाया पडायला इकडे आलेला चांगल्यावरती आणि इकडं ऋतिक मल्ल सम्राट कुस्ती केंद्र बहुळ अनिल भाऊ साबळेंचा पट्टा विजयाला टाळ्या करा इकडे उंटीवरती पुढायचा जरा उंटीवर बघा जरा निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो.